शिक्षणातून बाहेर पडल्यानंतर खूप श्रीमंत नाही तर नाही, निदान स्वतःच्या पायावर उभा राहण्याची तिची ताकद निर्माण व्हायला पाहिजे. आजच्या या शिक्षण पद्धतीमध्ये अशा प्रकारचं नियोजन पाहिजे. त्याला व्यवसायाची जोड पाहिजे, त्याला स्किलफुल शिक्षण पाहिजे. पारंपरिक पद्धतीने आलेलं शिक्षण हे नाही. पारंपरिक पद्धतीने आलेलं शिक्षण हे कालबाह्य होणार आहे. आजचं स्किलफुल शिक्षण आहे. तुम्हाला लिहिता चांगलं येतं यायला पाहिजे, तुम्हाला बोलता चांगलं येतं यायला पाहिजे, तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलता यायला पाहिजे, तुमच्यामध्ये एखादं चित्र काढायचं असेल तर सुंदर स्किलफुल काढता यायला पाहिजे, तुम्हाला एखादा मूर्ती निर्माण करायची त्या ठिकाणी दगडातून, त्या ठिकाणी त्या दगडातून शिल्पकार जसं काढतो असं तुम्हाला करता यायला पाहिजे. ही कल्पना शक्तीचा विकास व्हायला पाहिजे. एखादा चित्रकार आहे, भिंतीवर म्हणा किंवा कागदावर म्हणा सुंदर चित्र काढतो. काय कुठे आहे त्यांना बघितलेलं आहे? त्याच्या कल्पना शक्तीमध्ये, त्याच्या कल्पना शक्तीमध्ये आहे. एखादा मूर्तिकार दगडापासून सुंदर मूर्ती घडवतो. कुठे मूर्ती आहे होती? त्याच्या कल्पनेमध्ये मूर्ती आहे, त्याला त्या दगडात दिसते. एखादा कवी सुंदर कविता सादर करतो. कुठं कविता आहे त्याच्या कल्पनेमध्ये. मला तर म्हणायचं की हे आपलं कल्पनेचा विकास व्हायला पाहिजे. कल्पना शक्तीच्या जोरावर आपल्याला पुढे जाता आला पाहिजे. म्हणून मी म्हणतो, मंजिल उसी को मिलती है जिनके ख्वाबों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. या पद्धतीने मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. सुंदर अक्षराचं महत्व काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. वेळोवेळी मी सांगितलेले आहे, वेळोवेळी तुम्हाला सांगितलेले, तरी मी सुद्धा सांगतो. आपल्याला इथपर्यंत माहित आहे, सुंदर हस्ताक्षर असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतात. इथपर्यंतच माहिती आहे. ह्याच्या पलीकडे कुणाला माहिती आहे? सुंदर हस्ताक्षरामुळे त्या विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्वाचा विकास होतो. अक्षर सुधारता याच्यातला भाग नाही. त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट कशी करावी, कंटाळा न करता मन लावून कसं करता येईल, जीव लावून कसं करता येईल, ही कला विकसित होते. घरामध्ये बसावं कसं, बोलावं कसं, वागावं कसं, साध्या साध्या गोष्टी असतात. सकाळी सकाळी आपण उठल्याबरोबर फ्रेश कसं राहावं, आंघोळ कशी करावी, कपडे स्वच्छ कशी घालावेत, नीटनेटकेपणा कसा असावं, इव्हन आपले चांगले फूल भारी असायला कधी कपडे असायला भाग नाही. फाटलेली असली तरी त्याला शिवून सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा आणता यायला पाहिजे. ही कला विकसित होते. कारण या हस्ताक्षराच्या नियमामध्ये बारकावे आहेत. ते बारकावे शिकवले जातात. लहान लहान चुका शिकवले जातात. एखादा टिंब जरी कमी पडला, एखादी आपण जर काना जर मार, एखाद्या अक्षराला त्या ठिकाणी काना जर कमी पडला आणि कानाची त्या ठिकाणी लांबी कमी झाली तर ती लांबी किती, टिंब इतकी कमी असते. एखादी वेलांटी द्यायची आपल्याला, ती वेलांटी वाकडी येते. किती वाकडी आहे? आपल्या केस इतकं वाकडी, जास्त नाही, तरी ते खराब दिसते. म्हणजे एवढे बारकावे तिथं सांगितल्यामुळे त्या विद्यार्थ्यामध्ये, त्याच्या जीवनामध्ये सगळ्या काही गोष्टी कोणत्या बारकावीने कसे करायच्या, मन लावून कसं करायचं आणि कंटाळा कसा दूर करायचा, ही विद्या विकसित होते. आणि त्या विद्यार्थ्यामध्ये स्किल डेव्हलप होते. मागे एकदा आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींनी सांगितलं होतं, शिक्षण कसं असावं, स्किलफुल असावं, स्किलफुल. आणि आजही तुम्हाला मी सांगतो, तसं जर शिक्षण जर तुम्हाला त्या ठिकाणी, त्या शिक्षणाला व्यवसायाची जोड पाहिजे, स्किलफुल पाहिजे आणि त्या ठिकाणी त्याच्या हाताला काम मिळण्यासारखं पाहिजे. आणि तो विद्यार्थी, मला असं म्हणायचंय, शिक्षण घेऊन पूर्ण त्याला नोकरी नाही मिळाली तरी चालेल, एखादा व्यावसायिक सुद्धा उत्कृष्ट होऊ शकतो. नोकरीने माणसांच्या गरजा पूर्ण होतात आणि बिझनेसने, व्यवसायाने सुद्धा माणसांचे त्या ठिकाणी स्वप्न पूर्ण होतात. म्हणजे कोणतेही क्षेत्र तुम्ही काहीही करा, माझं असं म्हणणं नाहीये की तुम्ही नोकरीच करायला पाहिजे असं मी म्हणत नाही. तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये काम करा की तुम्हाला त्या ठिकाणी नंबर 1 असायला पाहिजे, म्हणजे उत्कृष्ट करता यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थार्जन व्हायला पाहिजे. एवढं मोठं विद्या विभूषित आहे, ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, पीएचडी आहे, त्याला नोकरी नाही, स्वतःच्या पायावर उभा राहता येत नाही. म्हणजे आत्ताच्या घडीला शासन शिक्षण पद्धत आता बदल करते.
आमचं एकदा प्रशिक्षण झालं परवा. त्या प्रशिक्षणामध्ये मी म्हटलं त्यांना, हे 30 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे, तुम्ही आत्ता करताय, उशिरा कळलेलं तुम्हाला. आता तरी काय का असेल ना त्या ठिकाणी जो उपयोग करा, माझं असं म्हणणं आहे. तर मला त्याच्यावर मला बोलण्याचा अधिकार आहे, यासाठी आहे की मी त्या शिक्षणशास्त्रामध्ये PhD आहे, मी डॉक्टरेट आहे, शिक्षण तज्ञ म्हणून मला समाज ओळखतो आणि मला त्याच्यावर प्रतिक्रिया देणं माझं काम आहे. शिक्षणाचं त्या ठिकाणी स्वच्छीकरण व्हायला पाहिजे. आता शिक्षक हे काय आहे? शिक्षक हे जसं त्यांना शासनाने जसं दिलेलं आहे ते पूर्ण करतात. तुम्ही एवढा कालावधीमध्ये तुम्ही या वेळेत या आणि या वेळेतून या वेळेमध्ये लेकरांना तुम्ही शिकवा. शिक्षक हे शिकवत असतो. तुम्ही जे दिलं ते शिकवतो, हे शिकू नका नाही, हे करा ते करा ना. तर आता शिक्षकाला त्या शाळेचे काम असून इलेक्शनच्या ड्युटी करावं लागतं, शासन ते करते. आता करावं का नाही मी त्याच्यामध्ये पडत नाही, मात्र महत्वाचा मुद्दा शिक्षकांना आपले विद्यार्थी घडवणं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्र तुम्हाला सांगतो, या ठिकाणी मी या ठिकाणी सुंदर हस्ताक्षराचं या ठिकाणी महत्व या ठिकाणी सांगितलं होतं मला. प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट. सरावातून माणूस घडतो. सरावातून या ठिकाणी जेवढं सराव तुम्ही करताल, तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी नॉलेज इज नॉट ए पॉवरफुल. नॉलेज पॉवरफुल नाही, नॉलेजचा उपयोगात आणणे हे पॉवरफुल आहे. पुस्तकामध्ये खूप ज्ञान आहे, मोठमोठे ज्ञान आहे. दारू पिऊ नये हे ज्ञान सर्वांना माहित आहे, पण लोक पितात. उपयोग काय? सिगारेट पिऊ नये हे वाईट आहे, पण खूप लोक पितात. हे नॉलेज माहित असून उपयोग काय? उपयोगात. एखादी स्किल तुम्हाला आवडते, तुमच्या जीवनामध्ये आणा, ते खुलून दिसेल तुम्हाला, तुमचं व्यक्तिमत्व खुलून दिसेल. आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्हाला कल्पना देतो. आता मी या ठिकाणी खूप काही जास्त मार्गदर्शन करण्यासाठी नाही, सहज तुम्हाला 2 शब्द बोलण्यासाठी या ठिकाणी आलो. मॅडमने मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली. असं या ठिकाणी वेळोवेळी तुम्हाला मी मार्गदर्शन करीतच असतो या ठिकाणी येऊन. परंतु विद्यार्थ्यांनी हा हस्ताक्षराचा या ठिकाणी स्किल आणि जर डेव्हलप जर करायचं असेल तर शाहरुख सर या ठिकाणी त्याचे तज्ज्ञ आहेत, मार्गदर्शक आहेत. ते स्वतः MA इंग्लिश आहेत, युनिव्हर्सिटी टॉपर आहेत, BEd आहेत आणि इव्हन ते PhD सुद्धा त्या ठिकाणी पेट परीक्षा पास झालेले आहेत. असं त्यांचं गुण वैशिष्ट्य आहे. आणि गेली 12-13 वर्षापासून ते हा क्लास कंडक्ट करतात रवींद्रनाथ टागोर शाळेमध्ये. त्या शाळेने त्यांची जागा उपलब्ध करून दिली. त्यांचा उद्देश असा की आमचेही विद्यार्थी घडतील आणि तुमचे अर्थार्जन होईल, अशा त्या पद्धतीने त्यांनी उपलब्धतेची सोय करून दिलेली आहे. आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी कल्पना देतो की आता तुम्हाला सर आता या ठिकाणी पत्रक देतील, ते पत्रक तुम्ही तुमच्या आईवडिलांना दाखवा आणि आवर्जून दाखवा आणि सुट्ट्यामध्ये त्याचा वेळोवेळी पुरेपूर उपयोग करून घ्या. नाहीतर विद्यार्थ्यांना वेळ मिळत नाही. त्यांच्या पाठीमागे सुद्धा खूप पिरियड आहेत, हे वर्ग आहे, क्लास आहे, ट्युशन आहे, इकडचे तिकडचे खूप आहेत अशा पद्धतीनं. आणि ही जर आपल्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर विद्या वेगळी जर शिकायची जर आपल्याला असेल तर अशा पद्धतीत आपल्याला काहीतरी उपाययोजना केली तर त्याच्यातून आणखीन काय एक वेगळी दिशा मिळते. आणि आता याचं मी काही माझं स्वतःचं काही उदाहरण मी सांगत बसणार नाही, आणखी वेळोवेळी खूप मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि याच्यामुळे जीवनामध्ये काय परिवर्तन होतं या ठिकाणी ही कला मी विकसित करून घेतली. त्याच्यामुळे माझा बेनिफिट झाला, त्याच्यानंतर माझ्या घराच्या परिवाराचा झाला, मुलांचा झाला आणि अशा पद्धतीने मुलींचा सुद्धा त्या ठिकाणी झालं. त्या ठिकाणी अशा पद्धतीने विकास होत असतो. आणि विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन थोडंसं वाटचाल करावी. आणि तुम्हाला या गोष्टी काही जेवढं जास्त कळणार नाही, परंतु तुम्ही हे पत्रक आता सर दिल्यानंतर तुमच्या आईवडिलांना जरूर दाखवा आणि ते काय निर्णय घेतील त्यानुसार तुम्ही उपाययोजना करा. आणि संध्याकाळी टागोर शाळेमध्ये सरांचे बॅचेस वगैरे चालतात, तिथे ते या ठिकाणी येऊन भेटा त्यांना. आता बघा हे मी तुम्हाला नॉलेज जर सांगितलं ना तुम्हाला सुद्धा करता येतं बरं. तर मी काय म्हणतो, मीही तुम्हाला हस्ताक्षर कसं सुधारावं हे जर सांगितलं तुम्हाला सुद्धा करता येईल, परंतु ही वर्षभराची प्रक्रिया आहे. वर्षभर तुम्हाला ते करावं लागणार आहे. वर्षभर तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे. आणि आईवडिलांना तेवढा वेळ नसतो. आईवडिलांना वेळ जर असला त्यांनी थोडंसं कला माझ्याकडून ऐकून जर मी जर सांगितलं त्या पद्धतीने केलं तरी नाही होते, पण वर्षभर कष्ट करावं लागतं त्या लेकराला. तुम्ही 1 वर्ष त्या लेकराला द्या फक्त, मी म्हणतो. आणि कसा हिरा बनतो त्या ठिकाणी. आता आमच्याकडे त्या ठिकाणी आमच्या शाहरुख सरांच्याकडे वर्ग त्या ठिकाणी महिन्याचे, 2 महिन्याचे, 3 महिन्याचे, परंतु त्याच्यातून काही म्हणजे तेवढं काही इंट्रोडक्शन होतं त्या ठिकाणी. म्हणजे विद्यार्थी पूर्ण परिपक्व असं घडून जर बनून त्या ठिकाणी यायचं म्हणलं तर त्या ठिकाणी कंप्लीट 1 वर्ष लागतो, हे मला माहिती आहे. त्यानुसार मी या ठिकाणी सांगतो. आणि एवढं वेळ जर तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला जर दिलं तर तरी सुद्धा तुमचा विकास होतो. पण आज आईवडिलांकडे कुणाकडे वेळ नाहीये. त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलो.
आणि मार्गदर्शन केल्यानंतर तुम्हाला निश्चितच माझ्या माहितीनुसार या ठिकाणी बेनिफिट होतो. आणि वेळोवेळी आता आमच्याकडे टॉपमोस्ट विद्यार्थी होऊन गेलेलेही आमच्याकडे येतात, भेटतात. आणि आणखीन आम्ही म्हणतो की तुम्हाला आणखीन काही गरज पडली तर आमच्याकडे या, भेटा, आणखी मार्गदर्शन घ्या, अशा पद्धतीने या ठिकाणी करतो. तर या ठिकाणी संयोजकांनी मॅडमने मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि आता या ठिकाणी सर तुम्हाला पत्रक दिल्यानंतर तुमचे पत्रक तुमच्या आईवडिलांना द्या. धन्यवाद सर. ओके.